बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू होण्यासाठी राहिलेले आहेत फक्त 24 तास आणि त्यामुळेच आता बिग बॉस वाल्यांनी तिकडे कंटेस्टंट प्रोमोज आता खटाखट टाकायला सुरुवात केलेली आहे। त्यातच थर्ड कंटेस्टंटचा प्रोमो तिकडे आपल्या समोर आलेला आहे। आता नेमकी ही व्यक्ती कोण आहे, कारण की खूपच जास्त का त्याला मेकर्स जे आहेत ना त्यांनी युथनेसला काय बोलतात युथला कॉन्सन्ट्रेट करून युथवर फोकस करून आहे ना खतरनाक गेम करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की हॉट अँड सेक्सी एकदम असे कंटेस्टंट हीचा प्रोमो हा आपल्याला बघायला मिळतो इकडे। मित्रांनो पूर्ण प्रकरण काय कोण आहे ही कंडिशन नक्कीच करू। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं। आणि चला आता मुद्द्याकडे वळूया आणि खूप जास्त चर्चेत जे नाव आहे हा प्रोमो आल्यानंतर आपल्यासमोर आलेला आहे आणि सूत्रांकडून देखील आपल्याला कळत आहे की ही जी व्यक्ती आहे ना ती निकी तांबोळी आहे। ही आपल्याला बिग बॉस 14 का 15 मध्ये देखील बघायला मिळाली होती तिकडे। आणि हिचे जर इंस्टाग्राम फॉलोअर्स आपण बघायला गेलो ना तर हिचे 5.4 मिलियन म्हणजे 54 लाख हिचे फॉलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत। आणि तुम्ही जे फोटोज बघू शकता हिचे की ही किती बोल्ड आणि काय त्याला एकदम हॉट आहे असं। आणि त्यामुळेच मी तुम्हाला बोलतो मित्रांनो की बिग बॉस वाल्यांनी यंदा खरंच यूथवर कॉन्सन्ट्रेट करून बिग बॉस करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की खूप सारा प्रेक्षक वर्ग हा बिग बॉस मराठीकडे वळेल। हे ज्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत ना त्यांचे फॉलोअर्स देखील बिग बॉसकडे वळतील आणि हाच गेम खेळायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे। कारण की पहिलं नाव तुम्ही ऐकलं ते म्हणजे अभिजित सावंत, हे कन्फर्म झालेलं आहे कारण की तो एक इंडियन आयडलचा विनर होता। दुसरं नाव आपल्या समोर आलं ते एक नवीन एक काय होतं त्याला आयरीना असं एक नाव आहे तिचं, ती बाहेरची रशियाची आहे। आणि ही तिसरी आता जी कंटेस्टंटचा प्रोमो आलाय समोर तो म्हणजे आपली निकी तांबोळी। असं एक खतरनाक असं कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न बिग बॉसने केलाय ना, काय होईल काय सांगता येत नाही, कारण की यंदाचे कंटेस्टंट खूपच अतरंगी सतरंगी आहेत। नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओज पुढे येणार आहेत। तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।